भावना फार आपल्याला उच्च कोटीला घेऊन जातात आणि अनाहत चक्र जागृत करण्यापर्यंत येते. आणि एकदा अनाहत चक्र जागृत झालं की ईश्वराकडे बघितल्यानंतर, एखाद्या गरीबाकडे बघितल्यानंतर आपल्याला भरून येतं, अरे ईश्वराने असं कसं न्याय केलं. आपल्याला तो इमोशनल लेवल्स वाढतात. तर अनाहत चक्र सर्वांचं जागृत असतं. आपला नातू आहे, सून आहे, मुलगा आहे, अनाहत चक्र जागृत आहे. तर देहाचं द्वार हे ज्ञानचक्र आहे, आज्ञाचक्र आहे. म्हणून तिथे येऊन जरा तुम्ही उभे राहा थोड्या वेळ, म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रकारचं ज्ञान प्राप्त होईल किंवा सुख प्राप्त होईल. म्हणून आपण ध्यानाला बसतो, मेडिटेशन करतो वगैरे वगैरे. इथे येण्याचाच ते प्रोव्हिजन आहे, त्या उद्देशाने त्यांनी म्हटलेलं आहे. आणि सगळं चांगलं असेल तर जास्त आपण भाग्यवान आहोत असं सुद्धा समजायचं नाही. त्यात सुद्धा प्रॉब्लेम पुढे निर्माण होतो. जेव्हा आपण समजतो तेव्हा अजून अडचण निर्माण होतात. कारण मला चांगलं माहिती आहे की मला सर्व काही माहित नाही, हा नियम आयुष्यभर जगायचा आहे. मला सर्व काही माहित नाही, मला खूप नॉलेज आहे, पण सर्व नाही माहिती. आणि जे सर्व माहित नाही त्यापैकी असं मला वाटतं की मी सुखी आहे. माझी मुलं मला बघतायत, गॅरंटी नाही आज काय, उद्याची गॅरंटी नाही. आज जगायचा प्रयत्न करायचा, उद्याचा विचार अजिबात नाही करायचा. आणि सगळ्यात आपली पेन्शन असेल, आपली प्रॉपर्टी असेल, मरेपर्यंत आपल्या नावावरती ठेवायची, ठेवायचीच ठेवायची. मुलाला लाखो रुपयाचं कर्ज झालंय वगैरे वगैरे, हा त्याचा प्रश्न आहे. माझं कर्म मी केलंय, तुझं कर्म तू कर. किमान आपल्या आयुष्याला पुरेल एवढं तरी ठेवा आणि बाकीचं मुलाला द्या. त्याच्यासाठीच सगळं केलेलं आहे.